आपण बघताय महाराष्ट्र देशा पुन्हा एकदा औरंगाबादमधल्या बातमीकडे जाऊया। शिक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये जो राडा झालेला होता, ज्याच्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूही झालेला होता आणि एकीकडे अशी स्थिती आणि दुसरीकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार अतुल सावे यांच्याकडे भोजन समारंभाला जाणार असली अशी देखील माहिती समोर येते। भाजप आमदार अतुल सावे यांच्या घरी हा भोजन समारंभ असल्याची देखील माहिती कळते। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? अश्विन, एकीकडे हा सगळा राडा सुरू आहे। पोलीस कर्मचारी जखमी आहेत, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, दुसरीकडे अनेक शिक्षक जे आहेत ते जखमी अवस्थेत आहेत आणि त्यांची अवस्था रुग्णालयामध्ये पाहावत नाही। आणि हे सगळं सुरू असताना सीएम मात्र या सगळ्यांना भेटणं किंवा यांची माहिती जाणून घेण्यापेक्षा ते आमदार अतुल सावे यांच्या घरी होते, त्यांना मेजवानीसाठी ते होते। आता ते त्यांच्या घरातून निघून एअरपोर्टला निघालेले आहेत। मात्र हे सगळा राडा सुरू असताना सीएम मेजवानीचा आस्वाद घेत असताना अतुल सावे आमदार यांच्या घरी होते। मात्र पोलिसाचा मृत्यू झालेला असताना देखील या दरम्यान सीएमने ना भेट दिली ना कुठल्या मंत्र्यांनी भेट दिली। आज 22 मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी औरंगाबादला होते। मात्र तरी देखील हा सगळा राडा सुरू असताना ना पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्या मंत्री भेटला, ना जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला त्यांना कोणीही भेटला नाही। मात्र दुसरीकडे अशा प्रकारची मेजवानी चा आस्वाद घेऊन सीएम मात्र मुंबईला निघाल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती मिळालेली आहे। अश्विन, कृष्णा, या सगळ्या संदर्भात जसं तू सांगतोयस की मुख्यमंत्री आता मुंबईकडे निघालेले आहेत, भाजपच्या कुठल्या मंत्री महोदयांशी किंवा अन्य कोणाशी सरकारी प्रतिनिधींशी तुझं काही बोलणं झालंय या संदर्भात? या संदर्भात कुठलीही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। मात्र या सगळ्यामध्ये हा सगळा गोंधळ सुरू होता आणि हा प्रचंड गोंधळ होता। जर आपण पाहिलं तर व्हिज्युअल मध्ये ज्या पद्धतीने शिक्षकावरती लाठीचार्ज झालेला आहे त्या पद्धतीनं हा अत्यंत म्हणजे जो बळाचा वापर झालेला आहे तो पाहिल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये दोन्ही बाजूचे म्हणजे पोलीस देखील जखमी आहेत आणि जे शिक्षक देखील जखमी आहेत। मात्र हे सगळा प्रकार सुरू आहे। औरंगाबादमध्ये पोलिसांचा बंदोबस्त सगळीकडे लागलाय। मात्र दुसरीकडे कर्मचारी, जो पोलीस कर्मचारी या दरम्यान त्याचा मृत्यू झाला, हे सगळं असताना कुठलाही एखादा मंत्री देखील यांना भेटण्यासाठी आलेला नव्हता। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।